नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6चा ग्रँड फिनाले आता संपन्न होते. या ग्रँड फिनालेमध्ये आता एका कंटेस्टंटला 5 लाख रुपये जिंकायचे चान्सेस होते, परंतु त्या कंटेस्टंटने ते 5 लाख रुपये न घेता ती सुटकेस घेतली नाही आणि कोणत्याच कंटेस्टंटने ही सुटकेस म्हणजे ते लकी बॅग ज्याला म्हणतो, ज्यातून पैसे मिळतात, ते बॅग कुणीच घेतली नाही. आणि पहिला कंटेस्टंट बिग बॉस मराठी 6च्या ग्रँड फिनाले मधून बाहेर पडलेला आहे. तर सर्वात प्रथम विशाल कोटियन, दीपाली सय्यद, अनुश्री माने, राकेश बापट आणि तन्वी कोलते हे 5 कंटेस्टंट बिग बॉस मराठी सीझन 6च्या फिनालेमध्ये पोहोचलेले आहेत. आणि या सीझनचा फिनाले आता संपन्न होतोय. परंतु या सीझनचा पहिला फिनाले मधला इलिमिनेशन आता सध्या झालेला आहे. या इलिमिनेशन मधून दीपाली सय्यद ह्या बाहेर पडलेल्या आहेत. सर्वात प्रथम रितेश सरांनी सर्व 5 कंटेस्टंटला विचारलं, जर समजा कुणाला एक्झिट घ्यायची असेल तर ते बाहेर जाऊ शकतात, बजर वाजवू शकतात. परंतु सर्व कंटेस्टंटला विचारलं तर सर्व कंटेस्टंट म्हणाले, मला बजर वाजवायचा नाही, मला ट्रॉफी हातामध्ये पाहिजे आहे. परत जे एक्स कंटेस्टंट आहेत, म्हणजे जे बिग बॉसच्या फिनालेमध्ये पोहोचू नाही शकले आणि ते बाहेर पडलेले आहेत, त्यांना सुद्धा विचारलं. परंतु बऱ्यापैकी कंटेस्टंटचं म्हणणं होतं की दीपाली सय्यद मॅडमनी हा चान्स घेतला पाहिजे आणि कुठेतरी 5 लाख रुपये घेऊन बाहेर पडलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस जी लकी बॅग होती, सुटकेस जिला म्हणतो आपण, तर जी सुटकेस होती त्यावर त्याची रक्कम सुरुवातीला 3 लाख होती. त्यानंतर रितेश दादांनी 4 लाख केली. कोणीच बजर वाजवत नव्हतं. त्यानंतर 5 लाख केली, परंतु कोणीही बजर दाबायला आलं नाही. परंतु राकेश बापट यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु लगेच ते मागे गेले. बरेच जणांना वाटलं राकेश बापट काय बजर वाजवतात का, पण कुणीही बजर वाजवला नाही. आणि दीपाली सय्यद मॅडम खूप चांगल्या खेळल्या आता बिग बॉस मराठीच्या सीझन मध्ये आणि त्या इलिमिनेट झालेल्या आहेत. आणि आपल्याला ग्रँड फिनालेचा पहिला इलिमिनेट झालेला कंटेस्टंट आपल्याला भेटलेला आहे. परंतु कुठेतरी चुकी झाली म्हणावं लागेल, कारण मागच्या वर्षी आपल्याला माहिती आहे जान्हवी किल्लेकर यांनी बजर दाबलेला आणि पैसे जी बॅग होती ती मिळवलेली. परंतु या वर्षी कुणीच बजर दाबलेलं नाही आणि कुठेतरी एक मोठी चूक झाली म्हणावं लागेल दीपाली सय्यद मॅडम कडून, कारण बरेच कंटेस्टंटचं म्हणणं होतं त्या इलिमिनेट होणार आहेत. आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्याला काय वाटतं, बजर दाबायला पाहिजे होता का, नक्कीच सांगा. धन्यवाद.